गोष्टीला जबाबदार आहे असं आमचं सर्वांचं मत. दरवर्षी निर्यात ही व्हायला पाहिजे. निर्यात झाली तर आपल्या बाजारात आपल्या बाजारात जागतिक बाजारात आपला माल दरवर्षी जातो. त्यामुळे आपल्याला तिथं स्थिरता लागते. परंतु कधीतरी बंद करायचं, कधी मनात येईल तेव्हा चालू करायचं. या बाबतीत जे धरसोडीचं धोरण आहे त्यामुळे जागतिक बाजारातही भारतीय कांद्याला आता मागणी कमी होत आहे. आणि त्यामुळे आपण सरकारने एक योग्य ते धोरण घेतलं पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे. एक्सपोर्टर जे आहेत त्यांना काही सवलती दिल्या पाहिजे. कारण त्याच्याशिवाय कांद्याचे भाव वाढणार नाहीत आणि निर्यात वाढणार नाही. निर्यात वाढल्याशिवाय बाजारभाव वाढणार नाहीत. हे आमचं धोरण आहे. आम्ही मध्यंतरीच्या काळात फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांना भेटलो, कृषी मंत्र्यांना भेटलो, पियुष गोयलजींच्याकडे पत्र दिलंय. सर्वांनाच आम्ही विनंती केली की हे जे धोरण आहे हे धोरण व्यवस्थित एक धोरण ठेवा, तरच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. आज प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे. बाजारभाव 300 ते 800 रुपये क्विंटल विकतोय, 2000 रुपये खर्च येतोय आणि म्हणून हा कांद्याचा भाव कुठेतरी आपण मिनिमम सपोर्ट प्राइसवर एमएसपी कांद्याला मिळाली पाहिजे ही मागणी आम्ही केली. तुम्ही रस्त्यावरती आंदोलन करणार का? कारण तुम्ही तिन्ही नेते रस्त्यावरती आंदोलन करताना आम्ही पाहिलेले आहेत. या मुद्द्यावरती तुम्ही रस्त्यावरती आता आंदोलन करणार का? आता आम्ही जिथून हा निर्णय होतो तिथं आंदोलन केलं, तिथं प्रत्येकाला भेटलोय, प्रयत्न करतोय. आता इथून तर योग्य तो निर्णय झाला तर आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. परंतु जर योग्य तो निर्णय होत असेल तर आंदोलन करण्याची शेतकऱ्यांबरोबर गरज आहे. फॉलोअप साठी कोणाला भेटणार आहे का? केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान, निर्मला सीतारामन आणि यांना भेटले, पण आज या येणाऱ्या दिवसात मागच्याच आठवड्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांना आम्ही भेटलोय, निर्मला सीतारामन मॅडमला भेटलोय. कारण एका बाजूला शेतकऱ्यांना हमीभाव दिला पाहिजे, दुसऱ्या बाजूला जे निर्यातदार आहे त्यांना काँग्रेसच्या काळामध्ये प्रोत्साहन अनुदान 10% पर्यंत दिलं जात होतं, परंतु हे सरकारने बंद केलंय. म्हणजे यांना बाहेर मालच जाऊ द्यायचं नाही अशा पद्धतीची नीती सरकारची आहे. आणि म्हणून आम्ही कृषी मंत्री असेल, निर्मला सीतारामन मॅडम असतील, पियुष गोयल असतील यांना भेटलोय. आणि जर एवढंही करून जर दखल घेत नसतील तर परत आम्ही महाविकास आघाडीचे खासदार त्या ठिकाणी भेटून आणि हा प्रश्न कसा मार्गी लागेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी हे जे बनवलेलं आहे हे देवळा तालुक्यातील एक किरण मोरे नावाचे चित्रकार आहे. त्यांनी हे कांद्याचं किती नुकसान होतंय, मग अवकाळी पाऊस असेल, भ्रष्टाचार असेल, या सगळे मुद्दे त्यांनी म्हणजे इथे वरती तुम्ही जर बघितलं तर हे सगळे नेते मंडळी म्हणजे ओमजी बिर्ला असेल, पंतप्रधान असतील, अमित शहा असतील, ही सगळी त्यांची चित्र काढलेली आणि खाली शेतकरी कसा हवालदिल झालाय हे या